नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 12वा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग। भक्तियोगामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अर्जुनाला जे अर्जुन हा निमित्त आहे जगाला त्यांच्या प्रेमाबद्दल ज्ञान सांगितलेलं आहे, प्रेमाबद्दल माहिती दिलेली आहे। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे तुम्हाला त्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील व तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता, ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये राम कृष्ण हरी लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। श्लोक नंबर 9। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छां तु धनंजय। या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे धनंजय, जर तू आपले मन निश्चल तत्वाने माझ्या स्थायी स्थिर करण्यात असमर्थ असेल तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर, अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर। तात्पर्य, या श्लोकात भक्तियोगाच्या 2 निरनिराळ्या विधींचे वर्णन करण्यात आले आहे, ज्याने दिव्य प्रेमाद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या ठायी आसक्ती विकसित केली आहे त्याचा समावेश प्रथम विधीमध्ये होतो आणि ज्याच्या ठायी दिव्य प्रेमाद्वारे भगवंताविषयी आसक्ती विकसित झालेली नाही त्याचा दुसऱ्या विधीमध्ये समावेश होतो। या दुसऱ्या विधीकरता निरनिराळी नियामक विधिविधाने आहेत आणि त्याचे पालन केल्याने श्रीकृष्णांच्या ठायी अनुराग उत्पन्न होणे इतपत मनुष्याची उन्नती होते। भक्तियोगाद्वारे इंद्रियाचे शुद्धीकरण होते। सद्यस्थितीत बद्ध जीवनामध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये संलग्न झाल्यामुळे इंद्रिय नेहमी अशुद्धच असतात, परंतु भक्तियोगाच्या अभ्यासाने इंद्रियाचे शुद्धीकरण होऊ शकते आणि अशा शुद्ध अवस्थेमध्ये इंद्रियाचा भगवंताची प्रत्यक्ष संबंध स्थापित होतो। या सांसारिक जीवनामध्ये मी कोणातरी मालकाची चाकरी करीत असेन, पण मी खरोखर प्रेमाने मालकाची सेवा करीत नाही। धन प्राप्ती करण्यासाठी केवळ मी चाकरी करीत असतो आणि मालकालाही प्रेमाशी वगैरे मुळीच कर्तव्य नसते। तो माझ्याकडून काम करून घेतो आणि मला मोबदला देतो, तेव्हा प्रेमाचा प्रश्नच नाही। परंतु आध्यात्मिक जीवनाकरता मनुष्याने शुद्ध प्रेमावस्थेत उन्नत झाले पाहिजे। अशी प्रेमाची अवस्था याच इंद्रियाद्वारे भक्तियोगाचे आचरण केल्याने प्राप्त होऊ शकते। वर्तमान स्थितीत हे भगवत प्रेम प्रत्येकाच्या हृदयात सुप्त अवस्थेमध्ये असते। हृदयामध्ये हे भगवत प्रेम निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होत असते, परंतु ते भौतिक संघामुळे प्रदूषित झालेले असते। हृदयाचे भौतिक संघापासून शुद्धीकरण करून सुप्त स्वाभाविक कृष्णप्रेम पुनर्जागृत केले पाहिजे। हीच भक्तियोगाची संपूर्ण पद्धती आहे। श्रोते हो, भौतिक संघ म्हणजे भौतिक ज्याही इच्छा, वासना, आकांक्षा आहेत त्या भक्तियोगाच्या नियामक विधिविधानांचे पालन करण्यासाठी मनुष्याने निष्णांत आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे। उदाहरणार्थ, प्रातकाळी लवकर उठून स्नान करणे, अर्चा विग्रहाला फुले वेचून अर्पण करणे, अर्चा विग्रहासाठी भोग तयार करणे, प्रसाद ग्रहण करणे इत्यादी। याप्रमाणे मनुष्याने पाळावयाचे अनेक विधी नियम असतात आणि त्याने शुद्ध भक्ताकडून भगवद्गीता व श्रीमद भगवताचे सतत श्रवण केले पाहिजे। अशा अभ्यासामुळे कोणताही मनुष्य भगवत प्रेमाच्या अवस्थेप्रत उन्नत होऊ शकतो आणि नंतर निश्चितच भगवद्धामाची प्राप्ती करण्यात तो अग्रेसर होतो। विधिविधानानुसार आणि आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाने केलेल्या या भक्तियोगाच्या अभ्यासाने निश्चितपणे भगवत प्रेमाच्या स्तराप्रत उन्नती होती। श्लोक नंबर 10। अभ्यासेऽप्यसमर्थासि
मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. जर तू भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म कर, कारण माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. तात्पर्य: आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्तियोगाच्या विधिविधानांचेही पालन करू शकत नाही, तो सुद्धा भगवंता प्रित्यर्थ कर्म करून पूर्णावस्थेत उन्नत होऊ शकतो. हे कर्म कशा प्रकारे करावे याचे विवरण पूर्वीच 11व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. कृष्ण भावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला सहानुभूती असली पाहिजे. कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये संलग्न झालेले अनेक भक्त आहेत आणि त्यांना मदतीची गरज असते. म्हणून जर भक्तियोगाच्या विधिविधानांचा अभ्यास मनुष्य करू शकत नसेल तर तो अशा प्रचार कार्याला सहाय्य करू शकतो. कोणत्याही कार्यासाठी भूमी, भांडवल, संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असतेच. ज्याप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये मनुष्याला राहण्याकरता जागा, गुंतवणुकीसाठी भांडवल, परिश्रम आणि विस्तार करण्यासाठी संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे या गोष्टीची कृष्ण सेवेमध्ये आवश्यकता असते. यामधील प्रमुख भेद म्हणजे सांसारिक कर्म हे इंद्रिय तृप्तीकरता केले जाते, तथापि तेच कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता करता येते. असे कर्म म्हणजेच आध्यात्मिक कर्म होय. जर मनुष्याकडे पुरेसे धन असेल तर कृष्ण भावनामृताच्या प्रचारासाठी मंदिर किंवा कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी तो अधिक सहाय्य करू शकतो किंवा ग्रंथ प्रकाशनात तो सहयोग करू शकतो. असे कार्य करण्यासाठी विविध कार्यक्षेत्रे आहेत आणि एखाद्याने यामध्ये आस्था ठेवावी. मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करू शकत नसेल तर कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ तो आपल्या कर्मफलांचा भाग अर्पण करू शकतो. कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वच्छेने केलेल्या या सेवेमुळे मनुष्याला भगवत प्रेमाच्या उच्चतर अवस्थेप्रत उन्नत होता येते व या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर तो परिपूर्ण होतो. श्लोक नंबर 11. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मदोगमाश्रित सर्वकर्मफलत्यागं तत्कुरु यतात्मवान्. तात्पर्य: तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असेल तर सर्व कर्मफलाचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. तात्पर्य: कधी असे होते की सामाजिक, कौटुंबिक किंवा धार्मिक बांधिलकीमुळे अथवा इतर अडचणीमुळे मनुष्याला कृष्ण भावनाभावित कार्यासाठी सहानुभूती देखील व्यक्त करता येत नाही. प्रत्यक्षपणे जर कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये स्वतःला निमग्न केले तर त्याला कुटुंबियाकडून विरोध होऊ शकतो अथवा इतर अनेक अडचणी उद्भवू शकतात. ज्याला अशी समस्या आहे त्याने आपल्या सर्व कर्मफलाचा त्याग सत्कार्याकरता करावा असे सांगण्यात आले आहे. वेदामध्ये अशा विधींचे वर्णन करण्यात आले आहे. तेथे यज्ञ आणि विशिष्ट पुण्यकर्माचेही वर्णन आहे ज्यामध्ये कर्मफलाचा विनियोग करता येतो. याप्रमाणे त्याला क्रमशः ज्ञानप्राप्ती होऊ शकते. असे आढळून येते की ज्या मनुष्याला कृष्ण भावनाभावित कार्यामध्ये रुची नसते तो जेव्हा रुग्णालयाची उभारणी करण्याकरता किंवा इतर सामाजिक संस्थांना दान देतो तेव्हा तो आपल्या कष्टार्जित कर्मफलांचा त्याग करीत असतो. याचे सुद्धा या ठिकाणी विधान करण्यात आले आहे, कारण आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याच्या अभ्यासाने मनुष्याचे मन क्रमशः शुद्ध होते आणि अशा शुद्ध मनाद्वारे कृष्ण भावना जाणणे शक्य होते. अर्थात कृष्ण भावना ही इतर कोणत्याही अनुभवावर अवलंबून नाही, कारण कृष्ण भावना ही स्वतःमध्येच इतकी प्रभावी आहे की तिच्यामुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते. परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यामध्ये जर अडचणी येत असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा परिस्थितीत समाजसेवा, जातीसेवा, राष्ट्रसेवा, देशाकरता त्याग इत्यादींचा स्वीकार करता येतो, जेणेकरून मनुष्याला कधीतरी शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होईल.
भगवद्गीतेत आपल्याला आढळते की यत प्रवृत्तिर्भूतानाम, जर मनुष्याने श्रेष्ठ का सत्कार्य करता त्याग करण्याचा निश्चय केला तर मग कृष्ण कर्म हेच सर्वश्रेष्ठ सत्कर्म असल्याचे जरी त्याला माहीत नसले तरी तो कर्मफल त्यागरूपी यज्ञामुळे श्रीकृष्ण हेच परम कारण असल्याचे क्रमशः जाणू शकतो. श्लोक नंबर 12. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफलत्याग त्यागांचान्तिरंतरम. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होती. श्रोते हो, हे ऐकताना हे लक्षात घ्या की भगवान श्रीकृष्ण हे सर्व आपल्याला सांगतात. तात्पर्य पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिल्याप्रमाणे भक्तीचे 2 विधी आहेत. साधना भक्ती अर्थात विधिविधानांचे पालन करणे आणि रागानुगा भक्ती अर्थात भगवंताविषयी अनुराग उत्पन्न करणे, ज्यांना कृष्ण भावनेच्या तत्वांचे वास्तविकपणे पालन करता येत नाही त्यांनी ज्ञानाचे अनुशीलन करणे योग्य आहे. कारण ज्ञानाद्वारे मनुष्य आपली स्वरूपस्थिती जाणू शकतो. क्रमाक्रमाने ज्ञानाची परिणती ध्यानामध्ये होते. ध्यानाद्वारे हळूहळू मनुष्य भगवंतांना जाणू शकतो. असे विधी आहेत ज्याद्वारे मनुष्य स्वतःला परमतत्व समजतो. आणि जर मनुष्य भक्तीमध्ये संलग्न होऊ शकत नसेल तर अशा ध्यान धारणेला प्राधान्य दिले जाते. जर मनुष्य या प्रकारे ध्यान करू शकत नसेल तर त्याच्यासाठी वेदामध्ये विहित कर्माचे विधान करण्यात आले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे स्वधर्म कोणते याविषयी भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात वर्णन आहे. परंतु सर्वच बाबतीत मनुष्याने कर्मफलाचा त्याग केला पाहिजे. अर्थात त्याने कर्मफलाचा विनियोग सत्कार्याकरता केला पाहिजे. सारांश: परम लक्ष्याची भगवंताची प्राप्ती करण्यासाठी 2 विधी आहेत. प्रथम क्रमांक विधी आणि दुसरी प्रथम विधी. कृष्ण भावनाभावित भक्ती ही प्रत्यक्ष विधी आहे आणि दुसऱ्या विधीमध्ये कर्मफल त्यागाचा समावेश होत असतो. त्यानंतर मनुष्याची क्रमाक्रमाने ज्ञानप्राप्ती, ध्यान, परमात्मा साक्षात्कार आणि पुरुषोत्तम भगवान स्वरूपाचा साक्षात्कार अशी उन्नती होती. मनुष्य क्रमिक विधीचा अथवा प्रत्यक्ष विधींचा स्वीकार करू शकतो. प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करणे प्रत्येकाला शक्य नसते, म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीसुद्धा चांगलीच आहे. तरी या ठिकाणी जाणणे आवश्यक आहे की अर्जुनाला अप्रत्यक्ष विधी सांगितलेली नाही. कारण पूर्वीपासूनच जो तो प्रेमभक्तीच्या स्तरावर स्थित असतो. जे या प्रेमभक्तीमध्ये स्थित नाही त्यांच्यासाठी अप्रत्यक्ष विधी योग्य आहे. त्यांनी कर्मफल त्याग, ज्ञान, ध्यान, परमात्म्याची आणि ब्राह्म्याची अनुभूती या अनेक पद्धतीद्वारे स्वतःला उन्नत करावे. परंतु भगवद्गीतेबद्दल सांगायचे तर भगवद्गीतेत प्रत्यक्ष पद्धतीवर जोर देण्यात आला आहे. सर्वांनी प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्णांना शरण जावे असे सूचित करण्यात आले आहे. श्लोक नंबर 13. अदेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण यवच्च, निर्ममो निरहंकार समदुःख सुख शमी, संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चय, मयर्पित मनोबुद्धिर्यो मदक्त सम्ये प्रिय. जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुख दुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. तात्पर्य: शुद्ध भक्तीबद्दल पुन्हा बोलताना भगवंत या 2 श्लोकामध्ये शुद्ध भक्ताच्या दिव्य लक्षणाचे वर्णन करीत आहेत.
शुद्ध भक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही, तो कोणाचाही द्वेष करीत नाही, तसेच तो शत्रूशी वैर करीत नाही. त्याला वाटते की माझ्या वाईट पूर्वकर्मामुळेच तो माझ्याशी शत्रुत्व करीत आहे, म्हणून प्रतिकार करण्यापेक्षा सहन करणे चांगले आहे. श्रीमद्भागवतात म्हटले आहे की तत्येनुकंपाम सुसमीक्षमानो भुज्यान यवात्मकृतम विपाकम. जेव्हा भक्तावर दुःख किंवा संकट ओढवते तेव्हा त्याला वाटते की ही दुःखे किंवा संकटे म्हणजे भगवंताची आपल्यावरील कृपाच आहे. त्याला वाटते की माझ्या पूर्वजन्मातील दुष्कृत्यामुळे वास्तविकपणे मी जे भोगत आहे त्यापेक्षा पुष्कळच अधिक दुःख भोगावयास पाहिजे, परंतु भगवंताच्या कृपेनेच मी ज्या शिक्षेस पात्र आहे ती शिक्षा मिळत नाही. भगवंताच्या कृपेने मला अल्पशी शिक्षा भोगावी लागत आहे, म्हणून संकटामध्ये देखील तो सदैव शांत, स्वस्थ आणि अधीर असतो. भक्त शत्रूसहित प्रत्येकाशी सदैव दयेने वागतो. निर्मम म्हणजे भक्त हा शारीरिक दुःखांना किंवा आणि कष्टांना जास्त महत्त्व देत नाही, कारण तो पूर्णपणे जाणतो की मी म्हणजे हे भौतिक शरीर आहे. त्याच्या ठायी देहात्मबुद्धी नसते, म्हणून तो मिथ्या अहंकारापासून मुक्त असतो आणि सुख दुःखांना समानतेने पाहतो. तो सहनशील असतो आणि भगवत कृपेने जे काही प्राप्त होते त्यातच संतुष्ट असतो. यापेक्षा अधिक काही प्राप्त करण्यासाठी प्रयास करीत नसल्यामुळे तो सदैव आनंदी असतो. तो परिपूर्ण योगी असतो, कारण आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त झालेल्या आदेशांचे पालन करण्यात तो दृढ असतो आणि त्याची इंद्रिये संयमित असल्यामुळे तो निश्चय असतो. वादविवादामुळे तो ढळून जात नाही, कारण भक्ती करण्याच्या त्याच्या दृढ निश्चयापासून त्याला कोणीही परावृत्त करू शकत नाही. तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच आदिपुरुष आहेत, म्हणून त्याला कोणीही विचलित करू शकत नाही. या सर्व गुणामुळे तो आपले मन आणि आपली बुद्धी पूर्णपणे भगवंतावर स्थिर करू शकतो. भक्तीचा असा हा आदर्श निश्चित दुर्मिळ आहे आणि भक्तीच्या विधी नियमांचे पालन करून तो भक्तीच्या आदर्श अवस्थेप्रत उन्नत होतो. भगवंत यापुढे सांगतात की असा भक्त हा मला अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्या परिपूर्ण कृष्ण भावनाभावित क्रियामुळे मी सदैव प्रसन्न असतो. श्लोक नंबर 15. यस्मान्नो दिच्यते लोको लोकान्नो दिच्यते च हर्षामर्ष भयत्वैर्गयमुक्तो स यशच्च मे प्रिय. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये संभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. तात्पर्य. या श्लोकात भक्ताच्या आणखी काही गुणांचे वर्णन करण्यात आले आहे. अशा भक्ताद्वारे कोणालाही कष्ट, चिंता, भय किंवा असंतोष होत नाही. भक्त सर्वाप्रती दयाळू असल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असे काहीही तो करत नाही. त्याचबरोबर इतरांनी जरी भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तो उद्विग्न होत नाही. भगवंताच्या कृपेने तो साधनेमुळे इतका प्रगत झालेला असतो की तो कोणत्याही बाह्य उपद्रवांनी क्षुब्ध होत नाही. वास्तविकपणे भक्त सदैव कृष्ण भावनाभावित असल्यामुळे आणि भक्तीमध्ये संलग्न असल्यामुळे अशा भौतिक परिस्थितीमुळे तो विचलित होत नाही. सामान्यतः याविषयी मनुष्याला जेव्हा आपल्या शरीरासाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी काही आढळते तेव्हा तो अतिशय आनंदी होतो, परंतु आपल्याकडे नसणारी इंद्रिय तृप्तीची साधने इतरांकडे पाहिल्यावर तो दुःखी होतो आणि इतरांचा द्वेष करू लागतो. जेव्हा त्याला आपल्या शत्रूकडून प्रतिकाराची अपेक्षा असते तेव्हा तो भयभीत झालेला असतो आणि जेव्हा तो यशस्वीपणे काही करू शकत नाही तेव्हा तो खिन्न होतो. जो भक्त सदैव अशा विकारांच्या पलीकडे गेला असतो तो श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असतो. श्लोक नंबर 16. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यत सर्वारंभ परित्यागी यो मदक्त स मे प्रिय. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. तात्पर्य. एखाद्याने भक्ताला धन देऊ केले तरी ते मिळवण्याकरता
त्याने धडपड करू नये. भगवंताच्या कृपेने जर आपोआपच भक्ताला धनप्राप्ती झाली तर त्यामुळे तो हुरळून जात नाही. स्वाभाविकच भक्त दिवसातून निदान 2 वेळा तरी स्नान करतो आणि आपली साधना करण्यासाठी प्रातःकाली लवकर उठतो. याप्रमाणे साहजिकच तो अंतर्बाह्य पवित्र असतो. जीवनातील सर्व कर्मांचे सार माहीत असल्याने भक्त हा नेहमी दक्ष असतो आणि वैदिक शास्त्रावर त्याचा दृढ विश्वास असतो. भक्त हा कोणत्याही एका विशिष्ट पक्षाची बाजू घेत नसल्यामुळे तो चिंतामुक्त असतो. तो सर्व उपाधीतून मुक्त असल्यामुळे कधीच दुःखी होत नाही. शरीर हीच एक उपाधी आहे हे जाणून शारीरिक दुःखापासून तो मुक्त असतो. भक्तीला प्रतिकूल असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा शुद्ध भक्त स्वीकार करीत नाही. उदाहरणार्थ, प्रचंड इमारतीच्या बांधकामासाठी पुष्कळ शक्ती खर्ची पडते आणि जर असे बांधकाम त्याला भक्तीमुळे प्रगती करण्यास लाभदायक ठरत नसेल तर तो त्याचा अंगीकार करीत नाही. भगवंतासाठी तो मंदिर बांधू शकेल आणि त्यासाठी सर्व प्रकारचे कष्टही करील, परंतु स्वतःसाठी एखादे मोठे घर बांधणार नाही. श्लोक नंबर 17. यो न हस्यति न द्वेष्टि न शोचति न कांगचति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यस्य मे प्रिय. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टीचा त्याग केला आहे असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. तात्पर्य, भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही किंवा दुःखी होत नाही. तसेच आपल्याला एखादा पुत्र किंवा शिष्य मिळवण्यास तो फारसा उत्सुक नसतो किंवा ते न मिळाले मग तो दुःखी होत नाही. आपल्याकडील अतिप्रिय वस्तू गमावल्यामुळे तो शोक करीत नाही. त्याचप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त न झाल्यास व्यतीत होत नाही. तो सर्व प्रकारच्या शुभाशुभ पापकर्माच्या पलीकडे असतो. भगवंताच्या संतुष्टी प्रित्यर्थ तो सर्व प्रकारची संकटे सहन करण्यास तयार असतो. त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही. असा भक्त श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. श्लोक नंबर 18. समक्षेत्रौ समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्णसुख दुःखेषु समसंगविवर्जित तुल्यनिंदास्तु तीर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमर्तिर्भक्तिमान् मे प्रियो नर. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मान अपमान शीत उष्ण सुख दुःख स्तुती निंदा यामध्ये संभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. तात्पर्य, भक्त सदैव कुसंगापासून मुक्त असतो. मनुष्याची कधी कधी स्तुती केली जाते किंवा निंदा केली जाते. मानव समाजाचा हा स्वभावच आहे. भक्त हा नेहमी लौकिक स्तुती निंदा सुखदुःख इत्यादीच्या पलीकडे असतो. तो अत्यंत सहनशील असतो. कृष्ण कथे वाचून इतर काही बोलत नसल्यामुळे त्याला मौनी म्हटले जाते. मौन म्हणजे मुळीच बोलू नये असे नव्हे, तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये, केवळ आवश्यक तितकेच बोलावे. आणि भक्तासाठी आवश्यक बोलणे म्हणजे भगवत कथा होय. भक्त सर्वच परिस्थितीमध्ये सुखी असतो. त्याला कधी कधी स्वादिष्ट रुचकर भोजन मिळेल अथवा कधी कधी मिळणारही नाही, परंतु तो तृप्त असतो. तो घरादाराबद्दल चिंता करीत नाही. तो कधी कधी वृक्षाखाली राहील अथवा राजवाड्यासारख्या मोठ्या इमारतीत राहील, परंतु त्याला कशाचेही आकर्षण नसते. त्याला स्थिर म्हटले जाते कारण तो आपल्या निश्चयामध्ये आणि ज्ञानामध्ये स्थिर असतो. भक्ताच्या गुणवर्णनात आपल्याला काही पुनरावर्ती आढळेल, परंतु भक्ताने सर्व गुण प्राप्त करणे आवश्यक असल्याचे तथ्य निक्षून सांगण्याकरता ही पुनरावृत्ती करण्यात आली आहे. सद्गुणाशिवाय मनुष्य शुद्ध भक्त होऊ शकत नाही. हाराव भक्तस्य कुतो महद्गुणा. अर्थात जो भक्तांनाही त्याच्याकडे सद्गुण असूच शकत नाही. भक्त म्हणून ओळखणे जाण्याची ज्याची इच्छा आहे त्याने सद्गुण विकसित केलेच पाहिजे.
हे सद्गुण प्राप्त करण्यासाठी त्याला विशिष्ट बाह्य प्रयास करणे आवश्यक नाही, तर कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तीमध्ये संलग्न झाल्याने असे गुण आपोआपच विकसित होण्यास मदत होते. श्लोक नंबर 20. ये तु धर्मामृतमिन्दं यतोक्तं पर्योपासते श्रद्धधाना मतपरमा भक्तास्तेतीव मे प्रिया. जे या अविनाशी भक्तिमार्गांचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अत्यधिक प्रिय आहे. तात्पर्य या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकापासून मया वेश मन्नो ये माम ते शेवटच्या श्लोकापर्यंत ये धू धर्मात मृतम इदम भगवंतांनी त्यांना प्राप्त करण्याच्या दिव्य सेवा पद्धतीचे वर्णन केले आहे. असे विधी भगवंतांना प्रिय आहेत आणि जो मनुष्य या विधीमध्ये संलग्न होतो त्याचा भगवंत स्वीकार करतात. अर्जुनाने प्रश्न विचारला होता की यापैकी श्रेष्ठ कोण, निर्विशेष ब्रह्माच्या मार्गामध्ये संलग्न झालेला की भगवंताच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न झालेला. आणि भगवंत याचे इतके स्पष्ट उत्तर देतात, आध्यात्मिक साक्षात्कारासाठी भगवत भक्ती हा सर्वोत्तम विधी आहे, यात मुळीच संदेह नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या अध्यायात निश्चित केले आहे की सत्संगाद्वारे मनुष्याच्या ठायी शुद्ध भक्तीविषयी आसक्ती निर्माण होते. त्यायोगे मनुष्य आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करतो आणि त्याच्याकडून श्रद्धा, आसक्ती आणि भक्तिभावाने श्रवण, कीर्तन आणि भक्तीच्या विधिनियमांचे पालन करण्यास प्रारंभ करतो. याप्रमाणे मनुष्य भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो. हाच मार्ग या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे. म्हणून भगवत प्राप्ती करता केवळ भक्ती हाच एकमेव आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे. या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ आध्यात्मिक साक्षात्काराकरता परम सत्याच्या निर्विशेष स्वरूपाची शिफारस करण्यात आली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्याला जोपर्यंत शुद्ध प्रेमाची संगत लाभत नाही तोपर्यंतच निर्विशेष ब्रह्म लाभदायक ठरू शकते. निर्विशेष ब्रह्माची प्राप्ती करण्याकरता मनुष्य फलाशा विरहित कर्म करतो आणि चेतन तत्व आणि पदार्थाचे आकलन होण्याकरता ज्ञानाचे अनुशीलन व ध्यान करतो. जोपर्यंत मनुष्याला शुद्ध भक्ताचा संग लाभत नाही तोपर्यंतच हे आवश्यक आहे. सुदैवाने मनुष्यामध्ये कृष्ण भावनेत संलग्न होण्याची इच्छा विकसित झाली तर त्याला आध्यात्मिक साक्षात्कारातील क्रमिक पद्धतीचे अवलंबन करण्याची आवश्यकता नाही. भगवद्गीतेतील मधल्या 6 अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे भक्ती अधिक अनुकूल आहे. मनुष्याने प्राणधारणा करता भौतिक पदार्थाची चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवत कृपेने सर्व गोष्टी आपोआपच घडून येतात. या प्रकारे भगवद्गीतेचा भक्तियोग या 12व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झालं. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज के, गोपाळ कृष्ण महाराज के, सांब शर्मा देव कलापती. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, हा 12वा अध्याय इथे समाप्त झाला. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये 13व्या अध्यायामध्ये भेटतो. मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.